राजकीय बदलांच्या सुरुवातीला ते नेहमीच जगावेगळे वाटत असतात, पण हळूहळू त्यांची शक्ल आणि परिणाम जनतेसमोर येऊ लागतात. नमस्कार, मी सार्थक पाटील आणि आपण आज पाहणार आहोत ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण आणि त्याचा परिणाम. 20 वर्षांपूर्वीच्या मतभेदांना अचानकपणे मागे टाकून राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले आहेत. परंतु दोघांच्याही राजकीय भूमिका या परस्पर विरोधीच राहिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतील उद्धव ठाकरेंच्या हिंदू आणि मुस्लिम समाजातील मतांवर असलेले प्रभाव आणि त्याच विरोधात राज ठाकरेंचा प्रभाव यात खूप फरक आहे. त्यामुळेच 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही 84 जागा तर मनसेही केवळ 7 जागा जिंकू शकली. राज ठाकरे हे प्रखर वक्ते आहेतच, पण त्यांच्या भाषणांनी कधीच मतप्रवाह त्यांच्याकडे आकर्षित केला नाही. 2006 पासून ते आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिका या भरपूर वेळेला बदलल्याचं दिसतात. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा झालेला नवा उदय या दोन्ही ठाकरेंच्या पक्षांसाठी नुकसानकारकच ठरलेला आहे. ठाकरेंच्या पक्षाचे मुद्दे हे भाजपच्या हिंदूंच्या बाबतीत असलेल्या सर्वव्यापी धोरणाने जवळपास खाऊन टाकले आहेत. 2014 मध्ये भलेही शिवसेनेला भाजपसोबत येण्यासाठी स्वतः भाजपने पायगाड्या घातल्या असल्या तरी पण 2014 पासून केंद्र सरकार हे भाजपकडे आहे आणि त्याचा आवाका हा खूप मोठा असणार आहे. याचा अंदाज शिवसेनेला कदाचित त्यावेळेला कळला नसेल. या बदलत्या राजकीय खेळीमध्ये मनसे हा पक्ष जवळपास सत्तेच्या कोणत्याही समीकरणामध्ये नव्हता. त्याचमुळे भरपूर वेळा राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीच संबंध ठेवू शकले नाहीत. त्यासोबतच 2022 मध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनामधून भरपूर आमदारांना घेऊन बाहेर आले, त्यावेळी शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक ताकद ही सर्वांसमोर आली. त्यातच कोरोना काळात ज्या पद्धतीचं शासन उद्धव ठाकरे यांनी चालवलं त्याला जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून फक्त नावच ठेवण्यात आली. यात राष्ट्रवादीच्या आरोग्य विभागाचे मंत्री असलेल्या टोपे यांनी मात्र खूपच छान काम केलं आणि नावही कमवलं असो. त्यामुळे या एकत्रित येण्याच्या घटनेची पार्श्वभूमी ही अगोदरच तयार झाली होती. बाकी भाजप आणि त्यांची हिंदी नीती यांनी फक्त आगीत तेल टाकायचं काम केलं. ठाकरेंच्या 2014 मधील विधानसभेच्या 63 जागा तर 2019 मधील 57 जागा, त्यानंतर 2024 मध्ये 20 जागा या आलेखानुसार तर शिवसेनेला खूप मोठ्या नव्या मुद्द्यांची गरज आहे, तेही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने भाजप हळूहळू ओबीसी या समाज घटकाकडे आपला वोटर बेस सरकवत आहे, त्या पद्धतीने ठाकरेंच्या एकत्रीकरणाने झालेल्या नव्या गठबंधनाला धडाडी मुद्द्याची खास गरज आहे. मग ती गोष्ट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची असो किंवा राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा मग थेट विधानसभेची असो. मराठी भाषा किंवा भाषीय राजकारणाचे मुद्दे भलेही मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात कामी येतील, पण बाकी महाराष्ट्रात त्याचा एवढा प्रभाव होणार नाही की ठाकरेंच्या या गठबंधनाला त्याचा फायदा होईल. मुंबईमधील मुस्लिम समाजाला देखील खूप दिवसून चालणार नाही. भोंगे वगैरे मुद्दे हे फारसे प्रभावी ठरण्याची संधी खूप कमी आहे, कारण हिंदू मतांसाठी भाजप जास्त आक्रमक आहे. ठाकरेंच्या उत्पन्नाच्या साधनांना म्हणजेच आशिया खंडातील जवळपास सगळ्यात जास्त श्रीमंत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर ठेवूनच ही युती कामी येईल आणि मग बाकी महाराष्ट्राची आणि तेथील सत्तेची गरज हळूहळू पूर्ण करण्याकडेच ठाकरेंचा कल असेल असा अंदाज अभ्यासक सांगत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे मात्र पुढे अडकले. त्यांचे 57 आमदार हे जवळपास मुंबईच्या बाहेरचे आहेत. ठाण्यात 18 पैकी 6 हे शिंदेचे आहेत आणि मुंबई सबअर्बनमध्ये 26 पैकी फक्त 6 म्हणजे फक्त 12 हे मुंबई आणि ठाण्याचे आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या एकत्रीकरणाने भाजपने जर कोणाची गळपेच केली असेल तर ती एकनाथ शिंदेचीच आहे हे मात्र नक्की. मुंबई महानगरपालिकेत नव्याने वाढणाऱ्या 9 प्रभागांपैकी 3 प्रभाग शहर भागात, 3 पश्चिम उपनगरात व 3 पूर्व उपनगरात वाढलेले आहेत. शहर भागातील 3 प्रभाग हे वरळी, परळ आणि बायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये व पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत हे सर्वच 9 नवे प्रभाग हे शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात. त्यामुळे भाजप भलेही या महानगरपालिकेत एक वेळेला स्वतःच्याच नुकसानाची तयारी करेल, पण एकनाथ शिंदे यांचं मुंबई आणि ठाण्यातील महत्त्व कमी करून त्यांना मुंबई बाहेर काढेल हे मात्र नक्की.
या नव्या बदलानुसार मुंबई महानगरपालिकेत एकूण 236 वार्ड असतील. त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 219 जागा, एसटी साठी 15 आणि एसटी साठी 2 आणि महिला वर्गासाठी मात्र खुला प्रवर्ग 118, एससी 8 आणि एसटी साठी 1 अशा पद्धतीनं प्रभागांची वाटणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि ठाकरेंच्या नेत्यांना उमेदवारांसाठी खूप परेशान व्हावं लागेल यात मात्र शंका नाही. कारण ही महानगरपालिका ही पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक मदत करू शकते हे शिवसेना, भाजप आणि ठाकरेंना माहीत नाही. कारण या तिन्ही पक्षांकडे कारखाने आणि सहकार क्षेत्र बिलकुलच नाहीत. त्यामुळे ठाकरेंच्या या एकीकरणाने जे राजकीय तरंग संबंध महाराष्ट्रात सुटतील त्याची सुरुवात ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून होईल. बाकी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे तर आहेतच. याच येणाऱ्या घडणाऱ्या राजकीय बदलांना जाणून घेण्यासाठी जनाकृती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.